नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 862585 1800। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नमस्कार, के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अतिशय उत्साहानं पार पडल्या। यामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पार्टीने पंचायत समितीवर बहुमत प्राप्त केले। 8 पंचायत समिती जागांपैकी 5 पंचायत समिती जागांवर विजय प्राप्त करून रोहितदादा यांनी पंचायत समितीवर बहुमत सिद्ध केले। तसेच 4 जिल्हा परिषद मतदारसंघ हे कवठे महांकाळ तालुक्यात होते, त्यामध्ये 3 जिल्हा परिषद मतदारसंघावर आमदार रोहितदादा पाटील यांनी बाजी मारलेली आहे। केवळ एकमेव देशिंग जिल्हा परिषद मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे म्हणजे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे एकमेव जागा राहिलेली आहे। त्याचं नेतृत्व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी खासदार संजय काका पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे तसेच भारतीय जनता पार्टी अशी महायुती ह्याची नेतृत्व करत होती। त्यामध्ये महायुतीला एकमेव जागा राहिलेली आहे। आमदार रोहितदादा पाटील यांच्या पक्षाला मात्र 3 जिल्हा परिषदेच्या जागा प्राप्त झाल्या। तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल की जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये कोण कुठे लीड गेलं याची माहिती तुम्हाला देण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेला आहे। के मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आपली सुरुवात जिची आहे ती ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघापासून करतोय। तर ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा पहिला मी या ठिकाणी घेतोय। त्या ठिकाणी रावसाहेब पाटील हे एक उमेदवार आहेत, तसेच फोंडे एक उमेदवार आहेत, विकास चंद्रकांत हाके जे विजयी झालेले आहेत ते एक उमेदवार आहेत। असे 3 उमेदवार आहेत व नोटा म्हणजे जे नकारार्थी मतदान आहे ते देखील या ठिकाणी झालेलं आहे। ते थोडंसं जरी असले तरी ते देखील महत्त्वपूर्ण आहे। ज्यांनी या सर्वांनाच नाकारले असं देखील नोटाचं हे मतदान झालेलं आहे। पण आपण प्रमुख माणसांचं जे आहे 2 पक्षांमध्ये जी लढत झालेली आहे त्यांचंच मतदान आपण तुम्हाला सांगतोय। त्यामध्ये तिसंगी ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील हे पहिले गाव आहे तिसंगी, इथून सुरुवात करतोय। तिसंगीमध्ये कोण लीड गेलं? तिसंगीमध्ये रावसाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे घोरपडे सरकारांचे समर्थक आहेत, त्यांना 474 मतं मिळालेली आहेत। तर तिसंगीत विकास चंद्रकांत हाके यांना 1073 मते मिळालेली आहेत। म्हणजे तिसंगीमध्ये 599 मतांनी विकास चंद्रकांत हाके लीड गेलेले आहेत। घाटनांदरे गावात 956 मते रावसाहेब पाटील यांना मिळालेली आहेत। विकास हाके यांना 808 मतं मिळालेली आहेत। या घाटनांदरे गावात घोरपडे समर्थक जे आहेत, घोरपडेंचे उमेदवार जे आहेत 148 त्यांना लीड मिळालेला आहे। घाटनांदरे गावात विकास हाके यांना पिछाडीवर जावं लागलेलं आहे। रायवाडी या गावातून 367 मते रावसाहेब पाटील यांना मिळाली आहेत, तर हाके यांना 397 मते मिळाली आहेत। रायवाडीत 30 मतांनी विकास हाके लीडवर आहेत। वाघोलीमध्ये 240 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत, तर विकास हाके यांना 271 मते मिळाली आहेत। वाघोलीत 31 मतांनी विकास हाके लीडवर आहेत। गर्जेवाडी गावातून 104 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत, तर विकास चंद्रकांत हाके यांना 180 मते मिळालेली आहेत। या गावात 76 मतांनी विकास हाकेंनी लीड घेतलेला आहे। कुंडलापूर जे गाव माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली व त्यांची सत्ता या गावामध्ये आहे, त्या गावामध्ये रावसाहेब पाटील यांना 314 मते मिळालेली आहेत, तर हाके यांना 259 मते मिळालेली आहेत। म्हणजे रावसाहेब पाटील जे संजय काकांचे समर्थक आहेत, त्यांचे उमेदवार होते, तर त्यांना 55 मताची लीड
या ठिकाणी मिळालेले आहे. जाकापूर या गावामध्ये रावसाहेब पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे. ज्या गावामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील आहेत. त्यांच्या गावात विकास हक्के यांना पाठीमागं जावं लागतंय. तब्बल रावसाहेब पाटील यांना 725 मते मिळाले, तर हक्के यांना 619 मते मिळालेली आहेत. 106 मतांनी रावसाहेब पाटील आघाडीवर आहेत असं इथं दिसून येते. केरेवाडी जे गाव आहे शेंडगे बापूंचे, मी उल्लेख जाणीवपूर्वक शेंडगे बापूंचा करतो कारण ते गावच त्यांचं आहे. तर त्या गावामध्ये 261 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत, तर 357 मते विकास हक्के यांना पडलेली आहेत. 96 मतांनी विकास हक्के लीडवर आहेत. नागज ह्या गावामध्ये खरं तर या गावावरच जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल याचं गणित बांधलेलं होतं. तर त्याच्यामध्ये नागजमध्ये रावसाहेब पाटील यांना 1121 मते मिळालेली आहेत, तर विकास चंद्रकांत हक्के यांना 1324 मते मिळालेली आहेत. 203 मतांनी नागजमधून विकास हक्के लीडवर आहेत. जे तालुक्याचं सीमावर्ती गाव आहे परंतु मोठं गाव आहे, त्या गावात विकास हक्के लीड घेतलेला आहे. निमज या गावात 494 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत. हक्के यांना 422 मते मिळाली आहेत. निमजमध्ये रावसाहेब पाटील 72 मतांनी लीड गेलेले आहेत. तर घोरपडीमधून 345 मते रावसाहेब पाटील यांना, 642 मते विकास हक्के यांना. म्हणजे घोरपडीमध्ये 297 मध्ये विकास हक्के लीड गेलेले आहेत. विठ्ठलवाडीमध्ये 200 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत. 220 मते विकास चंद्रकांत हक्के यांना पडलेली आहेत. 20 मतांनी विठ्ठलवाडी हक्के लीड आहेत. दुधेबावी गावात, दुधेबावी हे गाव स्वर्गीय चंद्रकांत हक्के बापू यांचे हे गाव आहे. विकास चंद्रकांत हक्के यांचे हे गाव आहे. या गावामध्ये विकास चंद्रकांत हक्के यांना 1101 मते, तर त्यांचे विरोधी प्रतिस्पर्धी यांना 506 मते मिळालेली आहेत. या गावामध्ये 595 मतांनी लीड विकास हक्के यांनी घेतलेला आहे. शिंदेवाडी गावात 578 मते रावसाहेब पाटील यांना, तर विकास हक्के यांना 764 मते मिळालेली आहेत. म्हणजे शिंदेवाडीत 246 मताची लीड विकास हक्केंनी घेतलेलं आहे. ढालगाव या गावामध्ये, गाव मोठं आहे, राजकारणाचं केंद्र आहे. या गावात 1466 मते रावसाहेब पाटील यांना पडलेले आहेत, तर विकास हक्के यांना 1718 मते पडलेली आहेत. तब्बल 252 मतांनी लीडवर आलेले आहेत विकास हक्के ढालगावमध्ये. तर चोरूची हे गाव रावसाहेब राजाराम पाटील म्हणजे मार्केट कमिटीचे सध्याचे विद्यमान उपसभापती विकास हक्के यांचे प्रतिस्पर्धी रावसाहेब पाटील यांचे हे गाव आहे. या गावात रावसाहेब पाटील यांना 1657 मते मिळालेली आहेत, तर विकास हक्के यांना 332 मते मिळाले आहेत. एकाच गावामध्ये 1325 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत. तर या गावामध्ये सर्वाधिक लीड या पाठीमागच्या गावचं आपण लीड जी वाचलं तर त्याच्यामध्ये 1325 मताची आघाडी ही त्यांनी घेतलेली आहे. ढोलेवाडीतून 292 मते रावसाहेब पाटील यांना पडलेली आहेत. 408 मते विकास हक्के यांना पडलेली आहेत. ढोलेवाडीतून 116 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे. जांभूळवाडीत 348 मते रावसाहेब पाटील यांना, 269 मते विकास हक्के यांना. जांभूळवाडीत रावसाहेब पाटील यांना 79 मताची आघाडी मिळालेली आहे. चुडेखिंडी गावातून 294 मते रावसाहेब पाटील यांना, विकास हक्के यांना 328 मते, म्हणजे चुडेखिंडीत 34 मतांनी हे विकास हक्के आघाडीवर आहेत. एकूण जर आम्ही त्याची बेरीज केलेली आहे, विकास चंद्रकांत हक्के हे 1306 मतांनी विजयी झालेले आहेत. एकूण मतदान जे झालेलं आहे 22,181 असं मतदान टोटल झालेलं आहे. त्यामध्ये 1306 मते घेऊन हे विकास चंद्रकांत हक्के विजयी झालेले आहेत. हे ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे आपण जे लीड होतं ते वाचलेलं आहे. ढालगाव पंचायत समिती गणातून 2 उमेदवार होते, जे आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार रविकिरण घागरे, तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईश्वर पाटील हे उमेदवार होते. तसेच अन्य एक उमेदवार आहेत व नोटा. या 2 मतांची विभागणी आपण याच्यामध्ये धरायची, थोडासा वेळ आपल्याला कमी आहे.
निमज या गावापासून सुरुवात करतोय. ढालगाव पंचायत समिती गण, रविकिरण घागरे व ईश्वर पाटील अशी ही लढाई झालेली होती. निमजमध्ये 446 मते रविकिरण यांना पडलेली आहेत. 468 मते ईश्वर पाटील यांना पडलेली आहेत. 22 मताची लीड ही ईश्वर पाटील यांनी घेतलेली आहे. म्हणजे घोरपडे समर्थक, संजय काका समर्थक. घोरपडी या गावातून 566 मते रविकिरण घागरे यांना पडलेली आहेत, तर ईश्वर यांना 251 मते पडलेली आहेत. घोरपडी गावात 315 मतांनी रविकिरण घागरे यांनी आघाडी घेतलेली आहे. विठ्ठलवाडीमध्ये 217 मते रविकिरण यांना, 167 मते ईश्वर यांना. विठ्ठलवाडीत 50 मतांनी रविकिरण यांनी आघाडी घेतलेली आहे. दुधेभावी जे विकास हाके यांचे गाव आहे, त्या गावामध्ये 1113 मते रविकिरण यांना पडलेली आहेत. तसेच ईश्वर यांना 533 मते, म्हणजे रविकिरण घागरे हे दुधेभावीत 580 मतांनी लीडवर आलेले आहेत. शिंदेवाडी मध्ये 431 मते रविकिरण घागरे यांना, ईश्वर यांना 241 मते, 190 मतांनी रविकिरण घागरे यांनी आघाडी घेतलेली आहे. कदमवाडीत 336 मते रविकिरण घागरे यांना, 266 मते ईश्वर यांना, तर 70 मताची आघाडी कदमवाडीतून रविकिरण घागरे यांनी घेतलेली आहे. ढालगाव जे महत्वाचे गाव आहे, त्या गावात 2471 मते रविकिरण यांना पडलेली आहेत. 1226 मते ईश्वर यांना पडलेली आहेत. 1245 मतांची आघाडी रविकिरण घागरे यांनी या गावातून घेतलेली आहे. चोरुची गावात 406 मते रविकिरण घागरे यांना पडलेले आहेत. 1570 मते ईश्वर पाटील यांना पडलेले आहेत. तब्बल 1164 मताची आघाडी चोरुची गावातून त्यांना मिळालेली आहे. ढोलेवाडी या गावात 407 मते रविकिरण घागरे यांना, 322 मते ईश्वर यांना, म्हणजे ढोलेवाडीतून 85 मताची लीड ही रविकिरण घागरे यांना मिळालेली आहे. जांभूळवाडी 496 मते रविकिरण, ईश्वर यांना 120, 376 मतांची आघाडी जांभूळवाडीत रविकिरण यांना आलेली आहे. चुडेखिंडी या गावामध्ये 340 रविकिरण घागरे, 282 ईश्वर यांना, म्हणजे चुडेखिंडी गावामध्ये रविकिरण घागरे यांनी 58 मताची आघाडी घेतलेली आहे. यामध्ये 1816 मतांनी लीड ही रविकिरण घागरेंनी घेतलेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर टोटल मतदान 13,144 झालेलं आहे. अशी ढालगाव पंचायत समितीची आपण लीडिंग काढलेला आहे. नागज पंचायत समिती गणातून वामन कदम विरुद्ध अनिल शिंदे, तसेच जाकापूरचे जे सुपुत्र आहेत, जे चळवळीतून पुढे आलेले आहेत, ते ऋतुराज यांना, या तिघांमध्ये थोडीशी लढत झाली. त्यामध्ये अनिल शिंदे विरुद्ध वामन कदम विरुद्ध ऋतुराज अशी ही लढाई झाली. त्याच्यामध्ये आणखीन 2 उमेदवार आहेत, तसे नोटा. यामध्ये आपण तिघांचं जे आहे ते मी वाचतोय. तिसंगी या नागज पंचायत समिती गणातील तिसंगी हे पहिलं गाव मी घेतोय. वामन कदम यांना 1226 मते तिसंगीतून, अनिल यांना 289 मते. यामध्ये वामन कदम यांनी 937 मताची विरोधी प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेत 937 मताची आघाडी तिसंगी गावातून घेतली आहे. घाटनांदरे गावात वामन कदम यांना 699, अनिल यांना 947, अनिल शिंदे यांनी 248 मतांची आघाडी या गावात घेतलेली आहे. रायवाडी ह्या गावात वामन कदम यांना 392, अनिल यांना 328, तर वामन कदम यांनी रायवाडीतून 64 मताची आघाडी घेतलेली आहे. यामध्ये रायवाडीत ऋतुराज यांना 49 मते मिळालेली आहेत. वाघोलीत 331 वामन, 108 अनिल, 71 ऋतुराज. तर या तिघांमध्ये वाघोलीमध्ये वामन कदम यांनी 223 मतांची आघाडी मिळवलेली आहे. गर्जेवाडीत 138 वामन, अनिल 127, ऋतुराज 17, यामध्ये गर्जेवाडीमध्ये 11 मताची आघाडी वामन कदम यांनी घेतलेली आहे. कुंडलापुरात वामन कदम 273 मते पडलेली आहेत. अनिल यांना 284, ऋतुराज यांना 22. यामध्ये अनिल शिंदे यांनी कुंडलापुरात केवळ 11 मताची आघाडी घेतलेली आहे. जवळपास वामन कदम यांनी देखील या गावात चांगलीच चढाई केलेली दिसून येते. जाकापूर हे जे गाव आहे, त्या गावात 305 मते वामन कदम यांना, अनिल शिंदे यांना 166, तर ऋतुराज पवार यांना 803 मते मिळालेली आहेत. जाकापुरात मात्र 498 मताची
आघाडी ऋतुराज पवार यांनी घेतलेली आहे. केरेवाडी गावात वामन कदम यांना 345, अनिल शिंदे यांना 166, ऋतुराज पवार यांना 102 मध्ये, म्हणजे केरेवाडीत 179 मतांनी वामन कदम लीडवर आहेत. नागजमध्ये वामन कदम 1293, अनिल शिंदे 800, ऋतुराज यांना 359 मते मिळालेली आहेत. त्यामध्ये वामन कदम यांना 493 मताची नागजमधून आघाडी मिळालेली आहे. यामध्ये 1701 मतांनी वामन कदम विजयी झालेले आहेत. 10,387 मते एकूण झालेली आहेत. यामध्ये केवळ जाकापूर या गावामध्ये ऋतुराज पवार आघाडीवर आहेत. त्यामध्ये नागजमध्ये देखील ऋतुराज पवार यांना चांगलं मतदान झालेलं आहे. एकूण मतदान मी तुम्हाला सांगतोय. वामन कदम यांना 5,027 मते मिळाली, अनिल शिंदे यांना 3,326, तर ऋतुराज पवार यांना 1,565 मतांनी त्यांना मतदान झालेलं आहे. तर नोटांना या भागात नोटा या मताला 78 मते झालेली आहेत. असे आपण ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जी लीड आहे ती आम्ही तुम्हाला सांगितली. त्यामध्ये त्यांची प्रमुख नेत्यांची जी गावे आहेत त्या गावातच काही ठिकाणी लीड आहे. बाकी अन्य गावामध्ये हे रोहित दादांची राष्ट्रवादी जी आहे आघाडीवर जाताना दिसून येत आहे. आपण ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. नमस्कार. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.